युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता गॅस पुरवठ्यावरही दिसू लागला आहे। रत्नागिरीमध्ये आजपासून व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला असून गॅस एजन्सीमार्फत सुमारे 95% वितरण बंद करण्यात आलं आहे। कंपन्यांकडून गॅस एजन्सींना व्यावसायिक सिलेंडरचं वितरण न करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। सध्या फक्त रुग्णालये आणि अत्यावश्यक सेवा देणाऱ्या ठिकाणांनाच गॅस सिलेंडर उपलब्ध करून दिले जात आहे। यामुळे आता हॉटेल्स, छोटे रेस्टॉरंट, मेस आणि कॅटरिंग व्यवसायावरती मोठा परिणाम झाला असून अनेक व्यावसायिकांसमोर व्यवसाय सुरू ठेवण्याचं आव्हान निर्माण झालंय। गॅस तुटवड्यामुळे हॉटेल व्यावसायिकांमध्ये चिंता देखील व्यक्त केली जात आहे। खूप कठीण परिस्थिती आहे। आता शेवटचा सिलेंडर लावलेला आहे आम्ही। आता पुढे ह्याच्याबरोबर 3-4 दिवस जातील। तो झाल्यानंतर सिलेंडर जर का मिळाला नाही तर खूप कठीण परिस्थिती आहे। बंद ठेवण्याशिवाय पर्याय नाही आहे। ऐन सीझनच्या वेळेला आता असं होतं आहे, सगळ्याच गोष्टी त्या गॅसवर डिपेंड आहेत, कारण हॉटेल म्हटल्यावर सगळ्याच गोष्टी आम्हाला गॅसशिवाय काय पर्याय नसतो। हा संपला सिलेंडर की हॉटेल बंद करावं लागणार आहे। आता हा सिलेंडर संपल्यानंतर हॉटेल बंद करायची वेळ आलेली आहे आणि कामगारांचं पोट पण आमच्यावरच अवलंबून असल्यामुळे आता प्रश्न पडला की पुढे काय करायचं। त्याच्यामुळे आता काय सोल्युशन निघतंय ते बघायचं, पण आता खूप टेन्शन वाढलेलं आहे। आता काय होतंय सिलेंडरचं ते बघूया।